नमस्कार बंधूंनो, प्रोटीन आपल्या शरीराला आवश्यक आहेत आणि प्रोटीन आपण घेतलेच पाहिजे अशा प्रकारचा एक व्हिडिओ मी आधी टाकला होता. आता या प्रोटीनच्या सेवनाबाबत अनेक गैरसमज आहेत. तर किती प्रोटीन घ्यायला पाहिजे आपण? तर डायटिशियन किंवा डॉक्टर सांगतात की आपल्या वजनाच्या हिशोबानं आपण प्रोटीनचं सेवन केलं पाहिजे. तर यामध्ये कमीत कमी 1 ग्रॅम प्रोटीन पर केजी बॉडी मास, म्हणजे समजा 60 किलोचा मनुष्य असेल किंवा व्यक्ती असेल तर कमीत कमी 60 ग्रॅम. आणि यामध्ये खूप मतभिन्नता आहे. काही डायटिशियन किंवा किटो डाएट करणारे किंवा एक्सरसाइज करणारे असं सांगतात की हे 1 ग्रॅमचा डोस कमी आहे, तर 2 ग्रॅम तरी असायला पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ असा की आपलं प्रोटीन कन्झम्पशन किंवा आपल्या प्रोटीनचं सेवन हे 1 ग्रॅम ते 2 ग्रॅम या दरम्यान असावं. आणि आता मी असं सांगतो की प्रोटीनचं कन्झम्पशन 1 ग्रॅमच्या खाली आपल्याला नकोच, कारण प्रोटीनला काही सबस्टिट्यूट नाहीये. आपल्या आहारात आपण जे कार्बोहायड्रेट आणि फॅट घेतो किंवा तेल, तूप, चरबी म्हणजे फॅट आणि कार्बोहायड्रेट म्हणजे सगळे पिष्टमय पदार्थ, तर या दोन्हीच्या सेवनामध्ये कमी जास्त झालं तर चालते, परंतु प्रोटीनला सबस्टिट्यूट नाही. त्यामुळं तुमच्या डाएट मधल्या ज्या कॅलरी आहेत, तुमचं जे कॅलरिक डाएट आहे, तर त्यामध्ये 20% कॅलरी ह्या प्रोटीन मधून कमीत कमी यायला पाहिजे असं सर्व डायटिशियन सांगतात. म्हणजे तुमच्या टोटल डाएट मध्ये 20% कॅलरी ह्या प्रोटीन मधून असल्या पाहिजे. कारण प्रोटीन तुमच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन लागतात, तुमची स्किन चांगली लागण्यासाठी राहण्यासाठी प्रोटीन लागतात, केसाची वाढ होण्यासाठी प्रोटीन लागतात, हाडं मजबूत असण्यासाठी प्रोटीन लागतात. आणि विशेषतः जे एक्सरसाइज करणारे आहेत त्यांना तर प्रोटीनचं कमी सेवन चालतच नाही. त्यामुळं ते प्रोटीन वेगवेगळ्या माध्यमातून घेतात. आपण ज्यावेळी आजारी पडतो तर आजारातून रिकव्हर होण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीन लागतात. तर प्रोटीन हा अत्यंत महत्वाचा अन्न घटक आहे. आता हे प्रोटीन कशा कशामध्ये असतात याविषयी थोडीशी मी चर्चा करतो. व्हेजिटेरियन माणसासाठी जो प्रोटीनचा सोर्स आहे आपल्या भागामध्ये तो आहे कडधान्य. म्हणजे वेगवेगळ्या ज्या डाळी आहेत त्यामध्ये 20% ते 25% प्रोटीन असतात. नंतर दूध आणि दुधाचे पदार्थ हा सुद्धा एक चांगला प्रोटीनचा सोर्स आहे. म्हणजे दूध, दही, पनीर हे सगळे प्रोटीन असणारे अन्न घटक आहेत. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना प्रोटीन सगळ्या नॉन व्हेज मधून मिळतात. म्हणजे अंड्यामध्ये प्रोटीन आहेत आणि सगळ्या प्रकारच्या फ्लेशमध्ये म्हणजे मांसामध्ये प्रोटीन आहे, फिशमध्ये म्हणजे सगळे जे सागरी उत्पादने आहेत म्हणजे किंवा पाण्यातून येणारे जे सगळे जलचर आपण खातो त्या सगळ्यामध्ये प्रोटीन आहेत. तर माझं सांगण्याचं तात्पर्य असं की प्रोटीन हा अत्यंत महत्वाचा अन्न घटक आहे. तो डाएट मध्ये कमी असायलाच नको. तर मी आपल्याला आवाहन करतो की आपण व्यायाम करत असाल नसाल, आपलं वय काहीही असो, प्रोटीनचं कन्झम्पशन बॅलन्स असणं आवश्यक आहे. प्रोटीनचं बॅलन्स कन्झम्पशन करा असं आवाहन करतो. धन्यवाद.